नमस्कार मित्रांनो, आज आपण रायझिंग OS प्लस वॉचडॉग या दोन्ही कंबाईन डेव्हलपरनी केलेला एक OS आहे, त्याबद्दल बोलूया. हा OS आहे. या OSमध्ये इतकेच ॲप आहेत, हे पाहू शकता. हा BCR आहे कॉल रेकॉर्डिंगसाठी, कॅल्क्युलेटर, कॅलेंडर, कॅमेरा, क्लॉक आणि जे आहेत ते बाकीचे. आता सेटिंगमध्ये जायचे कस्टमायझेशनसाठी आणि फीचर्स काय. फर्स्ट जे आहे ते तुमचं प्रोफाईल आहे. त्याच्यानंतर इंटरनेटमध्ये तुम्हाला बेस्ट फीचर म्हणजे हे भेटतं, त्यांचे DNS प्रायव्हेट वगैरे भेटतात. त्याच्यानंतर कनेक्शनमध्ये तर काय सेमच असतं. तर हे त्यांचं पर्सनल एडिशन सेपरेट हे आहे. त्याच्यामध्ये लॉक स्क्रीन फीचर्स आहेत, डेप्थ वॉलपेपर, वेदर, हे सर्व आहे. त्याच्यानंतर थिमिंगमध्ये हे थिमिंग कलर ऑप्शन आहेत, बूट ॲनिमेशन्स चेंज करता येतात, इकॉन पॅक, नॅव्हिगेशन बार, सेटिंग UIमध्ये पण त्यांचे थोडेफार हे आहेत. Android 15साठी पण हे आहे रिवॅम्प्ड आणि त्यांचं डिफॉल्ट एक आहे. आणि आयकॉन स्टाईलसुद्धा हे आहे, मटेरियल कलरफुल, म्हणजे ते हे साईडून आहे कलरफुल आहे. सिग्नल आयकॉन्स आहेत इतके, आयकॉन पॅकसुद्धा आहेत इतके. नंतर व्हॉल्यूम पॅनल्समध्ये इतके फीचर्स आहेत. वायफाय आयकॉनसुद्धा इतके आहेत. त्याच्यानंतर वॉलपेपर स्टाईल्स आहेत, ब्लर आणि वॉलपेपर ब्लर हे डिम हे करण्यासाठी, नाईट मोडसाठी, स्क्रीन ऑफ ॲनिमेशन आहेत. त्याच्यानंतर टूल बॉक्समध्ये एक्स्ट्राजमध्ये ए असिस्टन्स आहे त्यांचे, रेजा म्हणून API केवळ ती जेमिनीची आहे. गेम स्पेस आहे, पॉकेट मोड, साईड बार, हे याचं एक ऑप्शन आहे. ॲक्च्युली OnePlusला येतं ते. पिक्सल स्मार्ट पिक्सल ऑफ आहे. त्याच्यानंतर नेव्हिगेशन्समध्ये इतके ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर सिक्युरिटीमध्ये हे जे आहेत सेम ऑप्शन्स. स्पूफिंगमध्ये त्यांचं ॲप वाईज स्पूफिंग आहे, GMS स्पूफिंग आहे. नंतर प्ले इंटिग्रिटी पास आहे, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला. अनलिमिटेड फोटोज आहे त्याच्यामध्ये. झालं टूलबॉक्स. नंतर एक कलर्स आहेत, तुम्हाला पाहिजे तसे जे न्यायचे भेटतात ते, लाईक असे साईडनं वगैरे, ते बटन्स वगैरे. फोन्स आहेत, फोन्स पाहिजे तितके आहेत. क्लॉक फेस आहेत. त्याच्यानंतर एक सेपरेट त्याने सेक्शन दिलं आहे, क्विक सेटिंगसाठी आहे, स्टेटस बारसाठी आहे. हे सर्व भेटतं ऑप्शन्स. इव्हन लोगो ठेवण्याचा आहे, पॅडिंग करण्याचा आहे, गेस्चरसाठी आहे, आयकॉन शेपसाठी आहे, नोटिफिकेशनसाठी आहे, साऊंडसाठी स्पेशली आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले सेम आहे, त्याच्यात थोडेफार टॅप टू डबल टॅप टू वेकअप आहे. मोबाईल वेलबिंग, ॲक्सेसिबिलिटी, स्टोरेज किती घेतलेलं आहे बघा. ॲक्च्युली स्टोरेज आहे पार्क 6.2 GB ॲप साईज घातलेले, आणि हे फक्त 15 GB OS हे केलेलं आहे. अबाउटमध्ये पाहू शकता. व्हर्जन 11च्या हिशोबाने दिलेला आहे. OnePlus 80मध्ये मी घातलेला आहे, आणि हा Android 15वरती रन करतो. अजून काय फीचर्स पाहिजे असतील तर तुम्ही सांगू शकता. हे रेकॉर्डिंगचं वगैरे आहे, आणि हे स्क्रीन ब्लरिंगचं ऑप्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये हे सुद्धा आहे, आयकॉन्समध्ये हे असं आहे. होम स्क्रीनमध्ये हे फीचर्स आहे. त्याच्यामध्ये ॲप ड्रॉवर आहे. त्याच्यानंतर रिसेंट्समध्ये तुम्हाला हे बाकीचे फीचर्स मिळतात. त्याच्यानंतर हिडन ॲप अँड प्रोटेक्ट ॲपसुद्धा आहे. टास्कबारसुद्धा खाली घेता येतो, लाईक इकडे येत होतो जो ते खालती येतो डायरेक्ट शॉर्टकटसाठी. आणि दुसरी गोष्ट, अजून एक याला लॉन्चर 2 आहेत. एक पिक्सल लॉन्चर आहे, तो ॲक्च्युली एकच आहे, एक डिलीट केलं आहे. ओके, थँक्यू. हे नोटिफिकेशन पॅनल आहे.
ओके थँक्यू.